बघा, सुरू करूया. प्रॉब्लेम रीड करायचा, समजून घ्यायचा आणि सॉल्व्ह करायचा. सर्वांनी सोबत राहायचा प्रयत्न करायचा. रिव्हिजन चालू. याच्या अगोदर तुम्ही माझ्याकडे जरी शिकलेला नसला तरी सुद्धा शाळेमध्ये हा टॉपिक शिकलेला आहात. बघा, परचेस कुठं लिहितो आपण? आता मी प्रश्न पहिला असा असतो, एकच मिनिट आधी सुरुवातीचं वाचू द्या. रुचा अँड जुली आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन दिअर कॅपिटल रेशो. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो काय असणार आहे? त्यांच्या कॅपिटलच्या प्रमाणात असणार आहे. म्हणजे रुचाचं कॅपिटल 80,000 आहे आणि जुलीचं कॅपिटल 40,000 आहे. तर ह्या 80 मधले सगळे शून्य घालवले ते राहतात 8 आणि 40 मधले सगळे शून्य घालवले ते राहतात 4. 4 एके 4, 4 दुने 8. म्हणजे रेशो काय येईल त्यांचा? 2:1. बरोबर. हे तर समजलं. फॉलोइंग इज द ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट. खाली ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंट दिलं. याच्यावरून तुम्हाला यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर फायनल अकाउंट. याच्यावरून तुम्हाला फायनल अकाउंट तयार करायचं. समोर आता सर्वांनी लक्ष द्यायचं, जे डेबिट बॅलन्सेस असतात ते काय असतात? सगळे एक्सपेन्सेस. व्हेरी गुड. एक्सपेन्सेस आणि असेट असतात. बरोबर. एक्सपेन्सेस आणि असेट. जर एक्सपेन्सेस डायरेक्ट एक्सपेन्सेस असतील तर कुठं लिहिणार? टीडी. टीडी. आणि इनडायरेक्ट असेल तर प्रॉफिट अँड डेबिट. आणि जर असेट असतील तर बॅलन्स शीटच्या असेट साइडला. असेट साइडला. इकडं सगळं क्रेडिट बॅलन्स मध्ये सगळं काय असतं? इन्कम आणि लॅबिलिटी असते. जर डायरेक्ट इन्कम असेल तर टीसी आणि इनडायरेक्ट असेल तर पीसी आणि लॅबिलिटी असेल तर बीएल. एवढं लक्षात राहायचं. म्हणजे सगळे टीसी, पीसी आणि बीएल ला जाणार. इकडचे सगळे टीडी, पीडी आणि बीए ला जाणार आहेत. तर त्या पद्धतीने आपल्याला जे आयटम दिलेले ते कुठं जाते ते आपण काय करणार? लिहून घेणार आहोत. पहिल्यांदा दिले परचेस. कुठं लिहिणार? ट्रेडिंग अकाउंटच्या ट्रेड एक्सपेन्सेस. ट्रेड एक्सपेन्सेस. बघा, ट्रेड एक्सपेन्सेसच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं होतं की जर ट्रेड एक्सपेन्सेस सोबत जनरल एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस असा एक जरी शब्द असेल प्रॉब्लेम मध्ये, बघा ट्रेड एक्सपेन्सेस आहेत, त्याच्यासोबत कुठं जनरल एक्सपेन्सेस दिसते बघा या ठिकाणी आहे. जर असं असेल तर तो कुठं लिहायचा? ट्रेडिंगच्या डेबिटला. आणि जर नसता तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिला असतं. म्हणजे सध्या आता आपण तो कुठे लिहिणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. सगळ्यात शेवटची मी तुम्हाला जी इन्फॉर्मेशन लिहून दिली होती, म्हणजे समजून सांगितली होती, थेरी समजून सांगत असताना, त्याच्यामधले हे आठवलं का? ओके, चला आता पुढे जाऊया. ट्रेड एक्सपेन्सेस, सॅलरी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. वेजेस अँड सॅलरी कुठं लिहिणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. ऍडव्हर्टाइजमेंट फॉर 2 इयर्स, 2 वर्षासाठीची ऍडव्हर्टाइजमेंट आहे. हिडन ऍडजस्टमेंट आहे. लगेच स्टार मार्क करून ठेवायचं. आणि हा ऍडव्हर्टाइजमेंट आपला खर्च आहे. कुठं लिहितो? प्रॉफिट. इनडायरेक्ट खर्च आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. सेल्स रिटर्न कुठं लिहिणार? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. परंतु कशातनं लेस करणार? सेल्स मधनं लेस करणार. देन आफ्टर फ्री होल्ड प्रॉपर्टी. एक्सपेन्सेस आहे का असेट आहे? बॅलन्स शीटच्या असेट साइडला. ऑफिस रेंट एक्सपेन्सेस आहे, इनडायरेक्ट आहे. कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मोटर व्हॅन असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला. स्टॉक असेट आहे, सॉरी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितो. हा ओपनिंग स्टॉक आहे आपला. ट्रेडिंगच्या कुठं? डेबिटला. देन आफ्टर जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. सन्ड्री डेटर्स असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला. कोल गॅस फ्युअल हा आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. कुठं लिहिणार? ट्रेडिंगच्या डेबिटला. कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड कुठं लिहिणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. बरोबर. आणि कॅरेज आउटवर्ड पीडी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. आणि प्लांट अँड मशिनरी बॅलन्स शीट असेट साइड. डेबिटचे बॅलन्स सगळे ट्रान्सफर केले. असेटला बघा कॅपिटल. कॅपिटल अकाउंट तयार करणार आहे, त्याच्या क्रेडिट साइडला लिहिणार. सन्ड्री क्रेडिटर्स इन्कम आहे का लॅबिलिटी आहे? बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला लिहिणार. सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहिणार.
RDD प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहितो. बिल्स पेबल लॅबिलिटी आहे. लॅबिलिटी लिहिणार आणि परचेस रिटर्न कुठं लिहिणार? ट्रेडिंगच्या डेबिटला परचेस मधनं लेस करणार. लेस कशातनं करणार? परचेस. अशा पद्धतीने आयटम तर समजून घेतले. ऍडजस्टमेंट एक 4-5 ऍडजस्टमेंट आहेत, तेवढं समजून घेऊया. बघा फर्स्ट ऍडजस्टमेंट काय सांगते. पहिल्या ऍडजस्टमेंट मध्ये असं सांगितलं की क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ऍट ₹88,000. 88,000 रुपये क्लोजिंग स्टॉक आहे. ती आहे कॉस्ट प्राइस. अँड ₹90,000 ती आहे मार्केट प्राइस. कोणती व्हॅल्यू घेणार आपण? 88,000. 88,000. का? कारण की दोन ज्यावेळेस क्लोजिंग स्टॉकच्या व्हॅल्यू देतील, कॉस्ट प्राइस आणि मार्केट प्राइस, या दोन पैकी जी कमी व्हॅल्यू असेल ती घ्यायची. काय सांगितलं मी? या दोन पैकी जी कमी व्हॅल्यू असेल. कोणती कमी? 80 आणि 90 पैकी 80,000 रुपये. 88,000. 88,000 रुपये, सॉरी, 88,000 रुपये ही कमी आहे. ही आपण क्लोजिंग स्टॉक म्हणून गृहीत धरणार. याचा इफेक्ट काय? एक ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि दुसरा व्हेरी गुड बॅलन्स शीटच्या असेट साइडला. संपली पहिली ऍडजस्टमेंट. रुच अँड जुली विथड्रॉन फ्रॉम बिझनेस ₹3,000 अँड 2,000 रिस्पेक्टिव्हली फॉर दिअर पर्सनल यूज. आता रुच अँड जुली विथड्रॉन फ्रॉम बिझनेस गुड्स ऑफ रुपीज पाहिजे होते. त्यांच्याकडून प्रिंटिंग मिस्टेक असेल किंवा काहीतरी असेल, पण इथे त्यांनी गुड्स बिझनेस मधनं घेतलाय 3,000 आणि 2,000. याला काय म्हणतो आपण? पर्सनल यूज साठी घेतलाय म्हटल्यानंतर ड्रॉविंग म्हणतो. आणि ड्रॉविंग पार्टनर्स कॅपिटलच्या कुठं लिहितो आपण? पार्टनर कॅपिटलच्या डेबिटला लिहिणार. हा, आणि आपल्याकडून माल गेला की कुठं लिहितो? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. हे याची इफेक्ट असणार आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला हे दोन इफेक्ट असणार आहे. समजतंय का सर्वांना मी काय सांगतोय ते? ओके, चला पुढे बघा. पुढे त्यांनी असं सांगितलंय नंबर 2 ची ऍडजस्टमेंट. डेप्रिसिएट मोटर व्हॅन 5% अँड मशिनरी 7%. मोटर व्हॅन 5% आणि मशिनरी 7% डेप्रिसिएट आहे. एक इफेक्ट काय करतो? असेट मधनं लेस करतो. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या कुठे लिहितो? डेबिटला. म्हणून लेस असेट आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस डेबिट. 4 नंबर. आता ऍडजस्टमेंटला स्टार मार्क करायचं राहिले फक्त. पहिली ऍडजस्टमेंट डायरेक्ट आहे. रुचा विड्रॉन बिझनेस गुड्सची ती सुद्धा डायरेक्ट आहे. मोटर व्हॅन आणि प्लांट अँड मशिनरीला स्टार मार्क करावं लागेल. 3 नंबरची ऍडजस्टमेंट. मोटर व्हॅन आणि प्लांट अँड मशिनरी कुठे गेलं? मोटर व्हॅनला एक स्टार मार्क करायचं आणि प्लांट अँड मशिनरी सगळ्यात शेवटी त्याला एक स्टार मार्क करायचं. नंबर 4 रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स ऑन डेटर्स 5% इज टू बी क्रिएटेड. काय करतो हा? RDD आहे. हा काय? RDD. डेटर्स मधनं काय करतो हा? लेस. डेटर असतात बॅलन्स शीटच्या असेट साइडला. लेस डेटर्स आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आपल्याला स्टार मार्क कशाला करावं लागेल? डेटर्सला स्टार मार्क करून घेऊ. सन्ड्री डेटर्सला स्टार मार्क करून घेऊया. देन आफ्टर पुढे जाऊया. नंबर 5 ऍडजस्टमेंट. आउटस्टँडिंग वेजेस आउटस्टँडिंग आहेत, द्यायचे राहिलेत. काय करणार? इफेक्ट सांगा. ऍड करणार वेजेस मध्ये एक इफेक्ट आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. संपलं. लॅबिलिटी साइडला. आता काय करणार आपण? ज्या ठिकाणी वेजेस दिसत आहेत, वेजेस अँड सॅलरी, त्याला स्टार मार्क करून घेऊया. देन आफ्टर पुढे जाऊया. गुड्स वर्थ रुपीज. बघा, गुड्स ऑफ ₹6,000 वेअर परचेस केलेला आहे. ऑन क्रेडिट. कसा केलाय? क्रेडिट परचेस केलेला आहे. बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट. पण हा रेकॉर्ड केलेला नाही. म्हणजे हे काय आहेत? अनरेकॉर्डेड परचेस आहेत. म्हणजे हे काय होतील परचेस मध्ये? लेस. ऍड. रेकॉर्ड करायची म्हणजे हा गुड्स ऍड होणार. परचेस मध्ये ऍड. आणि दुसरी गोष्ट क्रेडिट आहे. क्रेडिट परचेसला आपण काय म्हणतो? मी तुम्हाला सांगितलं होतं.
सेल्स. परचेसला सेल्स म्हणतो का? दुसरी गोष्ट क्रेडिटर्स मध्ये ऍड करणार. क्रेडिट परचेसला क्रेडिटर्स, क्रेडिट सेल्सला डेटर्स म्हणतो. म्हणून क्रेडिट परचेस मध्ये काय करणार, हे ऍड करणार, क्रेडिट परचेस क्रेडिटर मध्ये ऍड करणार. तर याचे हे दोन इफेक्ट आहेत. शेवटची ऍडजस्टमेंट नवीन दिसते म्हणून त्याला IMP करून ठेवा जरासं. आणि आता आपल्याला स्टार मार्क डेटर्सला करायचंय. 2 स्टार मार्क होतील डेटर्सला. आपलं क्रेडिटर्सला स्टार मार्क करायचंय. आता पहा या ठिकाणी क्रेडिटर्स इकडे लॅबिलिटी साईडला त्याला एक स्टार मार्क करा. परचेसला एक स्टार मार्क करा. अनरेकॉर्डेड परचेस, परचेस रिटर्नचा एक आणि अनरेकॉर्डेड परचेस असे 2 स्टार मार्क परचेसला. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपण समजून घेतलेला आहे. सॉल्व्ह करायला सुरुवात करायची का? हो सर. ओके. सर्वजण सोबत राहायचं, मागं कुणीही राहणार नाही. परचेस हे पहिल्यांदा परचेस कुठं लिहितो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जायचं. या सर्वांनी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पळत. सुरुवातीला ओपनिंग स्टॉक लिहायला जागा सोडा किंवा डायरेक्ट लिहून टाका टू ओपनिंग स्टॉक. टू ओपनिंग स्टॉक, टू ओपनिंग स्टॉक. अमाऊंट आपल्याकडे येईल त्यावेळेस लिहू आणि त्याच्यात खाली लिहा टू परचेस. टू परचेस. अमाऊंट आता सध्या किती आहे आपल्याकडे बघा परचेसची? 48,000 रुपये. इनरला लिहायचं 48,000 इनरला, 48,000. एक ओळ जागा सोडायची, एकच मिनिट. एक ओळ जागा सोडायची ऍडजस्टमेंट साठी. पहिली ऍडजस्टमेंट आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या ऍडजस्टमेंट साठी 2 ओळी. अशा टोटल 3 ओळी जागा सोडायच्या. परचेस झालं, त्याच्यानंतर ट्रेड एक्सपेन्सेस कुठं लिहायचंय? ट्रेडिंग अकाउंटच्या TD म्हटले, नंतर डेबिटला. त्याच ठिकाणी लिहा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहा टू ट्रेड एक्सपेन्सेस. ट्रेड एक्सपेन्सेस. आणि अमाऊंट किती पहा ट्रेड एक्सपेन्सेसची? 3,000. आउटर कॉलमला लिहायचे 3,000. ऍडजस्टमेंट नाही म्हटलं की आउटरला जायचं. पुढं काय आहे? सॅलरी. सॅलरी कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. डेबिटला टू सॅलरीज. आणि अमाऊंट किती लिहिणार आपण त्या ठिकाणी? 4,500. 4,500 आउटर कॉलमला लिहा 4,500. त्यानंतर पुढे बघा वेजेस अँड सॅलरी. असा शब्द नव्हता पाहिजे, सॅलरी डबल दिले ना, सुद्धा काय हरकत नाही. वेजेस अँड सॅलरी कुठं लिहिणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. डेबिटला. आणि त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे म्हटल्यावर इनरला लिहिणार का आउटरला? इनरला लिहायचं टू वेजेस अँड सॅलरीज. आणि अमाऊंट किती लिहिणार वेजेस अँड सॅलरीची इनरला आपण? 2,800. 2,800. ऍडजस्टमेंट आहे म्हणून एक ओळ जागा सोडायची. कोणीही मागे राहणार नाही. सोबत आहेत ना सर्वजण? ओके. वेजेस अँड सॅलरी झालं. ऍडव्हर्टाइजमेंट फॉर 2 इयर्स 4,000 रुपये दिले. किती दिली? 4. कुठं लिहायचा हा एक्सपेन्सेस? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. बरोबर. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लिहायचं टू ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट. अमाऊंट लिहायची 2,000 रुपये इनरला. आणि हा 2 वर्षासाठी, म्हणजे एका वर्षाचा किती असेल? 1,000. 1,000 रुपये. हा 1,000. आपल्याला फक्त एकाच वर्षाचं दाखवायचं. त्यांनी 2 वर्षाचं दिलंय म्हणजे 1 वर्षाचं काय असणार आहे? प्रीपेड असणार आहे. प्रीपेड असणार आहे. काय तू तिकडे जा पण. ऍडव्हर्टाइजमेंट 4,000 आहे का 2,000 आहे बाळांनो? 4,000. 4,000 आहे बाळा. 4,000 आहेत. 4,000. 4,000 लिहा, 2,000 नाही ते. 4,000. 4,000. तुला पेन पाहिजे का? बरं चल पळ. बाहेर जाऊन दादापाशी अभ्यास कर पळ. वय दादापाशी. खिदर ह्याच्यावर लिहितो. हा
जप हा जा बाहेर जायचं. बघा काय करणार आपण, लेस करणार प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट. प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट किती वर्षाची, कंसात लिहायचं 1 इयर, 1 वर्षाची प्रीपेड करणार. 4,000 2 वर्षाची, तर 1 वर्षाची किती असेल 2,000. तर हे 4,000 मधनं 2,000 वजा झाल्यावर आउटरला किती येतील 2,000. 2,000. आणि प्रीपेड एक्सपेन्सेसचा इफेक्ट दुसरा कुठं देतो आपण, बॅलन्स शीटच्या ऍसेटला. बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट. प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट 2,000 रुपये. 2,000 रुपये संपला विषय. ऍडव्हर्टाइजमेंट संपलं. सेल्स रिटर्न काय करतो, ट्रेडिंगच्या सेल्स क्रेडिट मधनं साईडला. हा ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला सेल्स मधनं लेस. अजून सेल्स आपल्याकडे आले नाहीत, आपण बाय सेल्स लिहून घेऊ आधी. सेल्स ज्या वेळेस अमाऊंट येईल त्यावेळेस लिहू, त्यातनं म्हणू लेस सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न आणि अमाऊंट किती बघा, सेल्स रिटर्नची 8,000 रुपये. 8,000 रुपये इनरला लिहिले आणि लाईन मारून ठेवायची. एकच ऍडजस्टमेंट आहे त्याचं, म्हणजे ऍडजस्टमेंट म्हणजे सेल्स रिटर्न. फ्री होल्ड प्रॉपर्टी आपली काय आहे, कुठं लिहिणार आपण, बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहायचं फ्री होल्ड. फ्री होल्ड प्रॉपर्टी. अमाऊंट किती बघा फ्री होल्ड प्रॉपर्टीची 23,000. 23,000. ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही, डायरेक्ट आउटरला लिहा 23,000 रुपये झालं. फ्री होल्ड प्रॉपर्टी झालं. त्याच्यानंतर पुढे जाऊया. ऑफिस रेंट काय एक्सपेन्सेस आहे, इनडायरेक्ट आहे, कुठं लिहिणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं टू ऑफिस रेंट. टू ऑफिस रेंट. आणि अमाऊंट किती लिहिणार बघा, किती अमाऊंट आहे त्याची 5,000. 5,000 रुपये आउटरला लिहा. 5,000 रुपये ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही, आउटरला 5,000. त्याच्यानंतर मोटर व्हॅन असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं मोटर व्हॅन. याच्यावर एक ऍडजस्टमेंट आहे. इनरला लिहिणार का आउटरला लिहिणार, मोटर व्हॅनची अमाऊंट आहे 40,000 रुपये. इनरला. इनरला लिहायचे 40,000 रुपये आणि एक ओळ जागा सोडायची. अतिशय सिस्टमॅटिकली जायचं. पुढे जाऊया. मोटर व्हॅन झाल्यानंतर स्टॉक 89,500 रुपये. कुठं लिहितो स्टॉक, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. लिहिलेले ऑलरेडी स्टॉक लिहिलेले 89,500 फक्त अमाऊंट लिहा. 89,500 अमाऊंट. स्टॉक झालं. जनरल एक्सपेन्सेस, हा जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जायचं. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला त्या ठिकाणी लिहायचं टू जनरल एक्सपेन्सेस 2,500. एक्सपेन्सेस 2,500. आउटरला लिहिले 2,500. त्याच्यानंतर सन्ड्री डेटर्स कुठं लिहिणार आहे, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे म्हणून आउटरला लिहायचं सन्ड्री डेटर्स. बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचे किती 62,000. इनरला लिहायचे 62,000. हा एकच ऍडजस्टमेंट याच्यावर, म्हणून आपण काय करणार, एक ओळ जागा सोडणार. सन्ड्री असेट झालं. कोल गॅस अँड फ्युअल आपली ट्रेडिंगच्या डेबिटला डायरेक्ट उत्पादनासाठी लागणारा खर्च आहे हा. ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचं टू कोल गॅस अँड फ्युअल. अमाऊंट आहे 1,000 रुपये. आउटरला लिहा 1,000 रुपये. कॅरेज इनवर्ड डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचं टू कॅरेज इनवर्ड.
कॅरेज इनवर्ड. अमाऊंट आहे त्याची 1300 आणि लास्ट आयटम आहे मला वाटतं सेकंड लास्ट कॅरेज आउटवर्ड. हा कुठं लिहिणार आपण? प्रॉफिट अँड लॉसच्या सर डेबिट. 800 रुपये अमाऊंट होते. 800 रुपये ना? हो. एकच मिनिट. कॅरेज इनवर्डचे 800 रुपये. हा तुम्ही एक्सपेन्सेस खोडलं. चुकीचं झालं जरा. हे किती होतं? एक्सपेन्सेस जनरल एक्सपेन्सेस 1300 होतं ना? 2500. 2500 होतं. 2500. हा आणि आपलं ते कॅरेज इनवर्ड 800 रुपये होते, तिथे 1300 लिहिलं तुम्ही. 800 रुपये. आता जाऊया आपल्या प्रॉफिट अँड लॉस कडे. त्या ठिकाणी आपण लिहिणार आहे कॅरेज आउटवर्ड. टू कॅरेज आउटवर्ड आणि त्याची अमाऊंट किती बघा? 1300 रुपये. 1300 झालं. शेवटी प्लांट अँड मशिनरी ऍसेट आहे, बॅलन्स शीटच्या ऍसेटला जायचं ना आउटरला इनरला लिहायचं, कारण की ऍडजस्टमेंट आहे. प्लांट अँड मशिनरी अमाऊंट इनरला लिहिणार 13,800. 13,800 आहे ना? हो सर. सगळे आपण काय केलेले आहेत? एक्सपेन्सेस म्हणजे सगळे डेबिट बॅलन्सेस ट्रान्सफर केले. आता सगळे क्रेडिट बॅलन्सेस बघूया. कॅपिटल कुठे लिहितो? कॅपिटल अकाउंट एक छोटस तयार केले, त्याच्या क्रेडिट साईडला कॅपिटल लिहितो. जाऊ कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि त्या ठिकाणी लिहू बाय बॅलन्स. ब्रॉड डाऊन आणि अमाऊंट किती लिहिणार त्या ठिकाणी? त्या दोघांचं बॅलन्स बघा 80 आणि 40,000. 80,000 रुच्या 40,000 जुली. 80,000 आणि 40,000 झाला बॅलन्स तो कॅपिटलचा झाला. क्रेडिटर्स लॅबिलिटीला लिहायचंय 22,000 ऍडजस्टमेंट इनरला लिहिणार. जाऊ बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला 3-4 ओळी जागा सोडा आणि लिहा सन्ड्री क्रेडिटर. सन्ड्री क्रेडिटर्स आणि अमाऊंट लिहिणार त्याची किती? कोण सांगते? 22,000 22,000. सर 22,000. इनरला लिहिणार 22,000 आणि एक ओळ जागा सोडणार. पार्टनर्स कॅपिटल. सर पार्टनर्स कॅपिटलच्या अकाउंटला लिहायचं नाही. एकच मिनिट. ते काय होतं माहिती? तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी आता ज्या अगोदरचे बॅचला होते डिझोलेशनला, जी बीपी कॉलेजचे आणि MSK ची बॅच आहे, त्यांना माहित असेल. त्यांचे 2 लेक्चर, त्याच्या आधी तुमचं 1 लेक्चर, त्याच्या आधी SYचं 1, FYचं 1, सकाळी 2 लय शिकवलं ना, मग असं डोकं डिस्चार्ज होतं. आपल्याला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी लिहायचे 3-4 ओळी जागा सोडायची आणि त्या ठिकाणी लिहायचं सन्ड्री क्रेडिटर. सन्ड्री क्रेडिटर्स. अमाऊंट आहे त्याची पहा 22,000 इनर कॉलमला. याच्यावर एक ऍडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलमला 22,000 लिहिणार आणि एक ओळ जागा सोडणार. झालं क्रेडिटर झालं. त्याच्यानंतर सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहायचे. जाऊ ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला ऑलरेडी सेल्स लिहिले, त्या ठिकाणी आपलं फक्त अमाऊंट मांडून घ्यायची 1,48,000 आणि त्यातनं हे 8,000 जर वजा झाले तर आउटरला येतील 1,40,000. संपला विषय. सेल्स झालेले. 1,40,000. आरडीडी प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला एक ओळ जागा सोडायची लिहायचं बाय आरडीडी. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहायचं बाय आरडीडी. काय होते? 1200. आरडीडी क्रेडिटलाच लिहायचा. सोपं जातं. 1-2-3 प्रॉब्लेम नंतर तुम्हाला सवय होईल. मार्क कट होत नाही. जर कोण नवीन असेल तर त्यांच्याकडूनच असा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळं घाबरायचं नाही. तुम्ही डेबिटला लिहा, त्यातनं ते असते न्यू आरडीडी, ओल्ड आरडीडी वजा करा किंवा बेरीज करा. बॅड डेब्ट्स बघा, ओल्ड आहे का न्यू आहे ते पहा, वजा करा. असं डोकं चालवायचं नाही. डायरेक्ट क्रेडिटला लिहायचा
आणि जो नवीन असेल तो डेबिटला लिहायचा. क्रेडिटला लिहिलेला फक्त कंसात लिहून ठेवायचा म्हातारा आहे म्हणून, ओल्ड, एवढंच लिहायचं, संपला विषय. आणि आरडीडीची अमाऊंट किती, 1200 रुपये आउटरला लिहायचे, 1200 रुपये. चला पुढे जाऊया. आरडीडी झाल्यानंतर बिल्स पेएबल, लॅबिलिटीला लिहायचं, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी लिहायचं बिल्स पेएबल, बिल्स पेएबल, बिल्स पेएबल. ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही, डायरेक्ट आउटरला अमाऊंट लिहिणार. किती अमाऊंट आहे, 12,000 रुपये. आणि लास्ट आहे परचेस रिटर्न 6,000 रुपये. कशातनं लेस करणार आहे, परचेस मधनं लेस करायचे, लेस रिटर्न म्हणायचं, लेस परचेस रिटर्न 6,000 रुपये. 42 मधनं 6, 48 मधनं 6 गेले, 42,000 आतील येणारला, 42,000. संपलं. सगळे ट्रायल बॅलन्सचे सगळे आयटम ट्रान्सफर करून घेतले, डेबिटचे सुद्धा घेतले आणि क्रेडिटचे सुद्धा सगळे आयटम ट्रान्सफर करून घेतले, काहीही राहिलेले नाही. आता फक्त राहिलेले आपल्या ऍडजस्टमेंट. ज्यांचा आजूबाजूचा आवाज येतोय त्यांनी फक्त थोडासा आवाज बंद करा, नीट करा, म्हणजे कोणालाही डिस्टर्ब होणार नाही. कुत्र वगैरे भुकलेला आवाज येतोय तेवढं फक्त नीट करा. बघा, फर्स्ट क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ऍट ₹88,000, 88,000 आणि त्याची कॉस्ट प्राइस आणि 90,000 मार्केट प्राइस. कोणता क्लोजिंग स्टॉक आपण गृहीत धरणार होतो, 88,000 वाला. तो कुठे लिहायचा आपल्याला, ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला, बरोबर ना. हा, ट्रेडिंग अकाउंटचे क्रेडिटला उडी मारायची, खाली 1-2 ओळी जागा सोडलेल्या असतील त्या ठिकाणी खालून लिहायचं बाय क्लोजिंग स्टॉक, बाय क्लोजिंग स्टॉक. अमाऊंट पहा किती लिहिणार आपण, 88,000, 88,000. आणि याचा दुसरा इफेक्ट, पळत जायचं बॅलन्स शीटच्या असेटला आणि त्या ठिकाणी सर्वात शेवटी लिहायचं क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक. आणि अमाऊंट लिहून टाकायची एकदम 88,000, 88,000, 88,000. पहिली ऍडजस्टमेंट संपली, त्याला टिक मार्क करायचं, म्हणजे आपल्या लक्षात राहतं की काय विसरत नाही म्हणून आपण. नंबर 2 ची ऍडजस्टमेंट, रुचा अँड जुली विड्रॉन फ्रॉम बिझनेस ₹3,000 अँड ₹20,000 रिस्पेक्टिव्हली फॉर दिअर पर्सनल यूज. पर्सनल यूज. आता इथं गुड्स विड्रॉन केलाय त्यांनी, कुठेही शब्द वापरले नाही, त्यांनी वापरायला पाहिजे होता, परंतु तो गुड्सच विड्रॉन आहे. पुस्तकात पण तसंच दिलेलं आहे. म्हणून याचा एक इफेक्ट आपण काय करतो, पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला आणि ट्रेडिंगच्या क्रेडिटला. आधी ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहून घेऊ. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जायचं का, कारण की गुड्स गेला आपल्याकडून, म्हणून ट्रेडिंगच्या क्रेडिटला. त्या ठिकाणी लिहायचं बाय गुड्स विड्रॉन, बाय गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर्स, डॅश करायचा, पहिली पार्टनर आहे रुचा. तिने किती विड्रॉन केलाय बघायचं, किती विड्रॉन केलाय तिने, 3,000 रुपयाचा. इनरला लिहायचा 3,000 रुपये. आणि दुसरी पार्टनर आहे जुली, 2,000 रुपये. असा टोटल विड्रॉल किती झालाय, 5,000 रुपयाचा आउटरला, 5,000. आणि दुसरा इफेक्ट हे पार्टनर कॅपिटल. आता पहा, हे जर तुम्ही डायरेक्ट कॅपिटल लिहिलं असतं, बॅलन्स शीटच्या असेटला लिहिलं असतं, तुम्हाला कसं करावं लागलं असतं सांगतो. कॅपिटल लिहावं लागलं असतं, पहिल्यांदा रुचाचं इनरला लिहिलं असतं, त्यातनं लेस ड्रॉविंग म्हटलं असतं, परत जुलीचं लिहिलं असतं इनरला, त्यातनं लेस ड्रॉविंग म्हटलं असतं. हे खूप आपल्याला कन्फ्युजन करणार असतं. त्यासाठी आपण काय करतो, डायरेक्ट पार्टनर्स कॅपिटल केले, त्यांचा बॅलन्स लिहिला क्रेडिटला, ड्रॉविंग लिहायचं डेबिटला, इनडायरेक्टली वजाच होतं. टू ड्रॉविंग लिहायचं, ड्रॉविंग कंसात फक्त गुड्स लिहिलं तरी चालतं किंवा गुड्स विड्रॉन म्हटलं तरी चालतं. आणि अमाऊंट एकच आहे 3,000, एकच आहे 2,000. रुचा 3,000 आणि जुली 2,000. संपला विषय, ऍडजस्टमेंट संपली, एवढंच होतं.
2 नंबरची ऍडजस्टमेंट झाली. 3 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितले बघा, डेप्रिसिएट मोटर व्हॅन 5% अँड प्लांट अँड मशिनरी 7%. दोन्ही असेट आहेत. कुठं लिहिल्यात? कुठं लिहिल्यात असं? बॅलन्स शीटच्या बॅलन्स शीटच्या असेटला. व्हेरी गुड. बॅलन्स शीटच्या असेटला जायचं, मोटर व्हॅन बघायचं पहिल्यांदा आणि तिचं डेप्रिशिएशन बघायचं. किती टक्के डेप्रिशिएशन आहे? लेस डेप्रिशिएशन म्हणायचं मोटर व्हॅनला. 5%. मोटर व्हॅनला 5% का? हो. 5%. आणि बघा 40,000वर 10%, एक शून्य टाकायचा, 4,000. त्याच्या निम्मे म्हणजे 5%. किती येतील 4,000च्या निम्मे? 2,000. 2,000. 40 मधनं 2 गेले आउटरला 38,000. 38,000. बरोबर. सन्ड्री डेटर्स आहेत ते जाऊ द्या. प्लांट अँड मशिनरीवर डेप्रिशिएशन आहे पुढचं. प्लांट अँड मशिनरीवर डेप्रिशिएशन, लेस डेप्रिशिएशन ऍट 7% ना? 7. बघा आता 7% ऑड अमाऊंट आहे. ऑड अमाऊंट आधी 1% काढून घ्यायचं. 1% काढण्यासाठी 2 शून्य दाखायचे. 13,800च्या पुढचे 2 शून्य दाखले तर 138 येईल. 138 गुणिले 7 करायचं. 8 7 56. हातचाला 5, 7 त्रिक 21 आणि 5 26. हातचाले 2 आणि 5 1 7 1 7 आणि 2 9. 966 रुपये येते का? माझं 966 आले. तुमचं पण 966 यायला पाहिजे. 966 रुपये डेप्रिशिएशन. हे लेस करायचं 13,800 मधनं तर ते आउटरला येतील बघा माझ्या अंदाजे 12,834. 12,834 रुपये. हे दोन्हीही डेप्रिशिएशन घ्यायचे. हे 2,000 आणि 966 रुपये. आणि कुठे यायचं आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. डेबिटला. त्या ठिकाणी म्हणायचं टू डेप्रिशिएशन. आणि त्याच्यात मध्ये पहिल्यांदा काय आपली प्लांट अँड मशिनरी ना? मोटर व्हॅन आहे. मोटर व्हॅन तिचं डेप्रिशिएशन इनरला लिहायचे 2,000 रुपये. आणि दुसरी आहे प्लांट अँड मशिनरी. आणि त्याची इनरला लिहायचे 966 रुपये. आणि टोटल आउटरला येतील 2,966 रुपये. एकच मिनिट. 2,966 रुपये. संपला विषय. पुढे जाऊया. डेप्रिशिएशनचे दोन्ही इफेक्ट झाले. रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स RDD 5% डेटर्स वर आहे. तर डेटर्स कडे जायचं. डेटर्स असेटला लिहिल्यात त्या ठिकाणी लिहायचं लेस RDD ऍट किती %? 5%. सॉरी 5%. एकच मिनिट. अरे जा ना लवकर. लेस RDD लिहायचं राहिलं होतं माझं. RDD ऍट 5%. बघा 62,000वर 10% काढा 6,200. त्याच्या निम्मे म्हणजे 5%. 6,200च्या 6,000च्या निम्मे 3,000 आणि 200चे निम्मे 100 म्हणजे 3,100. 3,100. हा बरोबर. 62 मधनं 3 गेले 59 आणि त्यातनं 100 गेले 58,900. 58,900. संपला विषय. आणि RDD प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं दुसरा इफेक्ट? डेबिटला लिहायचा टू RDD. चुकत नाही. कंसात लिहायचं न्यू. आणि अमाऊंट लिहायची किती? 3,100. 3,100. संपला. 4 नंबरची ऍडजस्टमेंट झाली. 5 नंबर आउटस्टँडिंग वेजेस मध्ये ऍड आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. वेजेस लिहिले ट्रेडिंगच्या डेबिटला. त्या ठिकाणी लिहू. ओय काय झाले हे? एकच मिनिट. असं कसं काय दिसायला लागलं? थांबा एकच मिनिट फक्त.
हो. बघा वेजेस अँड सॅलरी लिहिले, त्याच्यामध्ये ऍड म्हणायचं आउटस्टँडिंग वेजेस. ऍड काय म्हणणार? आउटस्टँडिंग वेजेस. आणि अमाऊंट 800 रुपये ऍड करणार. आउटरला येतील 3600. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं आउटस्टँडिंग वेजेस 800, 800 रुपये. संपला विषय. आणि लास्ट ऍडजस्टमेंट आहे बघा या ठिकाणी. लास्ट ऍडजस्टमेंट काय सांगितले त्याच्यामध्ये त्यांनी? गुड्स वर्थ ₹6000 परचेस ऑन क्रेडिट नो एंट्री. म्हणजे अनरेकॉर्डेड गुड्स आहे, परचेस मध्ये ऍड करायचं, क्रेडिटर्स मध्ये ऍड करायचं. परचेस ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला लिहिले, त्या ठिकाणी लिहायचं ऍड अनरेकॉर्डेड परचेस. अमाऊंट आहे 6000 रुपये. बरोबर ना? 6च आहे का? हो. आउटरला 48,000 रुपये. आणि याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला क्रेडिटर्स मध्ये ऍड करणार अनरेकॉर्डेड परचेस 6000 रुपये. आउटरला 28,000 रुपये. क्लोज करू. शेवटचे 2 मिनिटं राहिले, जरा फास्ट घेतो. शेवटचे 2 मिनिट राहिले, क्लोज करूया. नाहीतर नंतर तुम्ही 2 मिनिटासाठी जरी जॉईन केलं तरी काय हरकत नाही, पण आपण जर झालं तर ठीक आहे. बघा ट्रेडिंग अकाउंट जर क्लोज केलं तर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड मोठी येते, 2,33,000 येते. किती ती? 2,33,000. तीच लिहिली डेबिटला 2,33,000. त्यातनं हे सगळे अमाऊंट वजा केल्यानंतर ग्रॉस प्रॉफिट राहतोय 87,100. त्याला म्हणायचं टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. हा ट्रान्सफर करायचा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला बाय ग्रॉस प्रॉफिट 87,100. प्रॉफिट अँड लॉस क्लोज केलं तर प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट साईड येते 88,300. तेच लिहायचे डेबिटला 88,300. वजा केले त्यातने सगळे तर नेट प्रॉफिट राहतोय 66,934. 934. 2 ओळी जागा सोडायची आणि त्याला म्हणायचं टू नेट प्रॉफिट. टू नेट प्रॉफिट. वाटायचा आहे रुचा आणि जुलीला. रुचा आणि जुली. रुच्याला येईल त्यातला 44,623 आणि जुलीला येईल त्यातला 22,311. हा ट्रान्सफर करायचा आपल्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट. आणि त्या ठिकाणी पहा नेट प्रॉफिट 44,623 रुपये रुचाचा आणि जुलीचा 22,311. ऍड करा सर्वांनी, परत ऍड व्हा. 1-2-3 मिनिटासाठी जॉईन करा. 22,300. आणि जर क्लोज केलं हे तर 62. पार्टनर्स कॅपिटल क्लोज करत असताना आपण पहिल्यांदा जुलीचं क्लोज करतो. 40 आणि 22,331 62,331 11 सॉरी. आणि इकडं 80 आणि 44 1,22,000 येईल पहा. सॉरी 1,24,000. 1,24,623 रुपये. तेच लिहिले डेबिटला 1,24,623 आणि 62,311 रुपये. त्यातने 2,000 वजा झाले तर 60,311 आणि ह्या 24 मधनं 3 वजा झाले तर 1,21,623. याला म्हणणार टू बॅलन्स कॅरीड डाऊन. बॅलन्स कॅरी डाऊन. हा कुठं ट्रान्सफर करायचा? हा कुठं ट्रान्सफर करायचा? लिएबिलिटी. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला म्हणायचं कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट. आणि त्या ठिकाणी त्याला अंडरलाईन करायची. पहिल्यांदा जुली सॉरी रुचा. रुचा आणि नंतर आहे जुली. रुचाचं कॅपिटल आहे 1,21,000.
21,623 आणि हिचं 60,311 शी टोटल दोघांची आली आउटरला 1,81,934 रुपये. आता तुम्हाला ही उलटी वजाबाकी माहिती का सर्वांना? का मी सांगू पुन्हा एकदा? तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड नाही ना, तुम्ही वजाबाकी अतिशय फास्ट. आता झालं वजाबाकी करण्यासारखं काय सर टोटल करणार आपण डायरेक्ट. वजाबाकी करायला काय वजा करायला राहिलंच नाही. यांची टोटल पुढच्या लेक्चरला सांगेल मी आता. 4 4 4 3 3 3 3 9 आणि 8 17 हातचाला 1 2 आणि 10 आणि 2 12 हातचाला 1 9 आणि 2 11 आणि 1 12 हातचाला 1 2 अशी 2 2,22,734 इकडे तेवढंच येते बघा. 0 4 सॉरी 0 नाही तिथं 4 आहे शेवटी 4 त्याच्यानंतर 3 अशी 3 त्याच्यानंतर 9 8 17 हातचाला 1 3 आणि 3 6 आणि 8 14 आणि 8 22 आणि 2 24 आणि 8 32 हातचाले 3 5 आणि 3 8 आणि 5 13 आणि 1 14 आणि 8 22 2,22,734 रुपयाने हा प्रॉब्लेम आपला टॅली झाला. समजलं का सर्वांना? फास्ट झालं का जरा? हो सर. ओके चालतंय. आपण एकच मिनिट हो फक्त. समजला.